हॅलो, गुड मॉर्निंग मुलांनो. चला तर आपण करणार आहोत कविता 28 प्रश्न. तर प्रश्न म्हणजे आपल्याला कधीही कोणत्याही विषयाबद्दल क्युरिओसिटी असते, जाणून घ्यायचं असतं, तेव्हा आपण काय विचारतो? प्रश्न. तर आता इथे कोणाकोणाला कोणते प्रश्न पडलेले आहेत आपण पाहूया. ऐका व वाचा. पशुपक्ष्यांना असते अवगत जगण्याची कला, माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला. चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा, गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा. कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग, तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग. बैल कधी म्हणत नाही मीच का राबू, कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू. ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा, वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता, माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता. प्रभा मुळे यांनी लिहिलेली कविता खूप सुंदर आहे. चला मी आता सांगते या कवितेत काय दिलेलं आहे. तर आता पशुपक्षी काय करतात, आपलं जगत असतात ना, पण माणसाला असं जगायला जमतं का? माणूस नेहमी काही ना काही गोष्टींचा विचार करत असतो. हे काय करायचं, कसं करायचं. तर माणसाच्या मनात खूप विचार असतात, म्हणून म्हटलेलं आहे माणसाच्या मनात विचारांचा गुंता असतो. त्यानंतर चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा. बघा, पक्ष्यांना जसं देवाने बनवलेलं आहे ते तसेच सॅटिस्फाईड आहेत का नाही. कधी म्हणतात का मला हेच मिळत नाही, मला तेच मिळत नाही. पण माणसाचं असं नाही आहे. माणसाला जेवढं आहे त्याच्यात अजून हवं असतं. मला हे हवं आहे, मला ते हवं आहे. आणि गाय कधी म्हणते का मीच कोणता चारा खाऊ किंवा मला चारा कुठे मिळेल. ती आपलं जिथे चारा मिळेल तिथे गप खात असते, ती काळजी करत बसत नाही. कोकिळा सुद्धा बघा असं म्हणते का माझा रंग काळा का आहे. आता माणूस काय करतो, काळा असेल तर क्रीम लावत बसतो चेहऱ्याला. जसं देवाने आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामध्ये आनंदित राहतो का? नाही. पण प्राणी आहेत, पक्षी आहेत, ते सगळे बघा जसं देवाने बनवलेलं आहे तसे ते छानपैकी राहतात. ते जराही काळजी करत नाही, चिंता करत बसत नाही. समजलं? तर असं आपल्याला पण राहायचं आहे. खूप विचार करत बसायचा नाही, फक्त चांगलं काम करत राहायचं, तर आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट नक्की मिळतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही कविता आहे. ससा सुद्धा म्हणतो की मी भित्रा का आहे. वाघ म्हणतो का की शूरपणा, मला वाघासारखा शूरपणा मागत. कुत्रा कधी मागतो का की मला वाघासारखं शूर बनायचं आहे. नाही. तर अशा प्रकारे असे वेगवेगळे प्रश्न इथे सांगितलेले आहेत. तर खूप सुंदर अशी ही कविता आहे. तुम्ही आता ही वाचा आणि त्यानंतर पाठांतर सुद्धा करा. शाळेमध्ये तुम्हाला ह्याच्या परीक्षेमध्ये जेव्हा ओरल असणार आहे तेव्हा तुम्हाला ओरल एक्झाममध्ये ह्याचे 5 मार्क असतात. तर व्यवस्थित लर्न करायचं. तर अजून एक वेळा आपण पटापट ही वाचून घेऊया. पशुपक्ष्यांना अवगत असते मी पुन्हा सुरुवात करते. पशुपक्ष्यांना असते अवगत जगण्याची कला, माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला. चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा, गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा. कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग, तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग. बैल कधी म्हणत नाही मीच का राबू, कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू. ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा, वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता, माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता. म्हणून विचारा. माणूस बघा इथे मोठा प्रश्नचिन्ह दिलाय. माणूस नुसता विचार करत असतो, बरोबर. तर तुम्ही असं विचार करत राहू नका. छानपैकी अभ्यास करा आणि छान छान मार्क मिळवा. ठीक आहे. चला तर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. टिल देन मस्त राहा.
बाय बाय.